प्रत्येकाला न्याय मिळवून देणं, त्यांचा हक्क मिळवून देणं ही माझी फर्स्ट प्रायोरिटी असते। जितकीच जास्त पदाधिकारी किंवा कार्यकर्ते जे आहेत ते पक्षात आणण्याचा मी प्रयत्न करेन। कॉन्फिडन्स आहे स्वतःवर आणि माझ्या शिक्षणावर तर नक्कीच। मार्गदर्शन जे इतके वर्ष राजकारणात फॅमिली असून सुद्धा जे समाजकारणाचं संस्कार माझ्यावर घडले आहेत तेच मी राजकारणाला हातात हात घेऊन कसं पुढे नेता येईल मला ह्याचा माझा प्रयत्न असेल। आणि प्रत्येक गटाला मते महिला असू दे, पुरुष असू दे, लहान वर्ग असू दे किंवा ज्येष्ठ नागरिक असू दे, प्रत्येकाला न्याय मिळवून देणं, त्यांचा हक्क मिळवून देणं ही माझी फर्स्ट प्रायोरिटी असेल। तुला नगरसेवकाची उमेदवारी दिलीच, पण त्याचप्रमाणे तुला विद्यार्थी सेनेचं पण पद दिलंय, काय माहिती सांगशील? पक्ष पुढे कसं नेता येईल, एक यंग जनरेशन, एका यंग आय थ्रू, एका यंग माइंड थ्रू याच्याकडे माझं लक्ष असेल। जितकेच जास्त पदाधिकारी किंवा कार्यकर्ते जे आहेत ते पक्षात आणण्याचा मी प्रयत्न करेन। माझ्यासह इतर सुद्धा आज मी नवीन चेहरे पाहिलेले आहेत, जसं की पूजा धात्रक यांचा मी चेहरा पाहिलेला आहे आणि मला असं वाटतं की खूप मोठा इन्फ्लुएन्स होईल। जेनझी जनरेशन आहे ते नक्कीच जोडायचा मी प्रयत्न करेन। त्यामध्ये यंग जनरेशन येणं आणि त्यांनी निवडणुकांकडे कसं बघणं, काय वाटतं? यंग जनरेशन ऍक्च्युली बघायला गेली, आमची जी जनरेशन आहे स्पेसिफिकली व्हेन वी से जेनझी जनरेशन, आम्ही सेल्फिश आहोत। आम्हाला स्वतःचे हक्क जास्त इम्पॉर्टंट आहेत इतरांपेक्षा। मग ते रोड्स असू दे, पाणी असू दे, आम्हाला जर बाहेरच्या देशांकडे बघताना असं वाटत असेल की आम्हाला इथे जायचंय शिकायला, पण तेच जर आज अपॉर्च्युनिटी माझ्याकडे आली की ते अपॉर्च्युनिटीज मी माझ्या देशात आणू शकेन, माझ्या शहरात आणू शकेन, तर मला असं वाटतं की खूप मोठा फायदा होईल आणि खूप मोठा बदल होईल। आणि हा जो जनरेशन आहे, मला असं वाटतं की ह्या सगळे जे पॉलिटिशियन्स आहेत ज्यांनी हे राजकारणाचं गढूळ वातावरण केलेलं आहे, मला असं वाटतं की त्यांना एक नवीन मार्गदर्शन मिळेल, आमच्याकडनं त्यांना काहीतरी शिकायला मिळेल असं मला वाटतं। कारण ही एवढ्या वर्षी जी मी कामं केली त्याची फलश्रुती आहे की पक्षानं माझ्या या कामकाजावर जे कार्य केलं त्याच्यावर विश्वास ठेवून मला न्याय दिलेला आहे। तुमची मुलं दिले, काय सांगाल? हा, ती ॲडव्होकेट आहे आणि तिचा शिक्षणाचा वगैरे आणि ही आता 3 प्रभागांची हा एक प्रभाग झालेला आहे। मोठी व्याप्ती आहे आणि अशा वेळी माझं जर कार्य चालूच आहे आणि यानंतरही जास्त व्याप्ती वाढणार आहे आणि त्या अनुषंगानं मी पक्षाकडनं मागितली होती की बाबा इथे शिक्षण आहे आणि माझ्या जोडीला मला सहकार्य करायला वगैरे लोकांचे न्याय्य आहे, मूलभूत जे हे आहेत नीड्स आहेत त्या पूर्ण करण्यासाठी माझ्या मुलीची आवश्यकता आहे मला इथे एक, आणि म्हणून पक्षाने विश्वास ठेवला तिच्या शिक्षणावर पण आणि माझ्या कार्यावर। 3चा पॅनल आहे, तिसरं कोणाला दिलंय काय माहिती आहे का आपल्याला? तसं काही मला माहित नाही तसं, कारण मी माझ्या कामात व्यस्त आहे आज, तर त्यामुळे कोणाकडे लक्ष द्यायला मला वेळ भेटला नाही।